नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 9. सेवा सामर्थ्य. श्री गुरुदेवाय नमः. श्रोतियांनी विचारिले, प्रचार कार्याचे महत्त्व कळले, परी हे सर्वांशीच साधेल भले, ऐसे नाही. आदर्श प्रचारक मिळणे कठीण, मिळाले तरी टिकणे कठीण. आमुच्यासाठी तुझा मार्ग कोण ग्रामोन्नतीचा, तरी ऐका याचे उत्तर. मी एक गाव पाहिले सुंदर, शिस्त शांतता व्यवस्था घरोघर, लोक निर्व्यसनी तिथीचे. पाहुनी वाटले आश्चर्य, शोधिले कोणाचे हे कार्य. कोणा प्रचारकाचे चातुर्य फळा आले, तव तो नेता आला समोर. लोकांनी त्याची करिता पुकार, म्हणे मी आपुला सेवक साचार. होतो वर्गात एकदा, त्यासी पाहता नवल वाटले, कैसे याने हे कार्य केले. ज्यासी बोलताही न ये चांगले, कला कुशलता अंगी नाही. दिसे बिचारा साधा भोळा, परी हृदयी कार्याचा जिव्हाळा. हवा हवाच वाटे सकळा, सेवा गुणे प्रचार न करिताही सेवा. आकर्षित करू शके गावा, हाची रहस्य बोध वरवा. मिळे या ठाई सेवा शब्दा विनही बोलकी, सर्व लोका करोनी सुखी. त्यांचे हृदय सहज जिंकी, आत्मीयता वाढवी. नाना साधनी प्रचार केला, त्याने जरी होतो संस्कार. तरी सेवेविन निर्धार न राहे टिकोनी जनांचा. सेवेने मन हाती घ्यावे, तरीच ते उकलोनी वळविता यावे. नुसत्या उपदेशाच्या प्रभावे कार्य न टिके जीवनी. अहो उत्तम प्रचारक नाही बोलला, तरी आवडे त्याचे वर्तन लोकाला. मोह पाडी गावकऱ्याला, सेवा प्रेम त्याचे. तो जवजव मार्गी चाले, कार्य करी पाऊला पाऊले. लोक पाहताची नम्र झाले, दिसती त्यासी. तो नसेल जरी बोलका, व्याख्याता उपदेशक नेटका. तरी वक्त्या पंडिताहुनी लोका, वजन तयाचे. तैसेची लोक गाव सुधारती, देशाचे नाव उज्ज्वल करीती. नसेना कोणा त्यांची महती, सुगंध उधळती पुष्पे. मोठे महाल उभारिले, पहावयास उंच दिसले, तरी ते दगडावरी ठाकले पायाच्याची. पाईक दगड काही दिसेना, परी महत्व त्यासची असे जाना. तैसे सेवेचे महत्व राष्ट्र उत्थाना, सर्वतोपरी. ज्याची सेवा करील प्राणी, त्याचे मन घेई मोहुनी. लंगोटीही देईल सोडूनी, उदारपणे तो. सुंदर गायन मृगा ऐकविले, त्याचे हृदय प्रसन्न झाले. मग न कळे त्या सर्वस्वही घेतले, ऐसे होते. सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते. हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे. लोकास एकदा भरवसा आला, म्हणजे सेवा रुजू झाली भगवंताला. मग काय उणे असे त्याला, मागेल ते ए धावोनिया. सेवकास संकल्प करणे पुरे, इच्छा होता घरी अवतरे. वाटेल त्या मार्गे सारे, घडे मना सारिखे. परी ते नसे उपभोगास्तव, ऐसे सेवक मानिल सदैव. तोची भोगील सेवेचे वैभव शेवटवरी. ज्यासी उपभोग वासना झाली, त्यासी सेवाची संपली. पुढे पुढे निंदा झाली, होईल ऐसे. परी जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवोन. तो झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरी. लोक धनवानांना पुसेना, लोक सत्तेला ओळखीना. परी सेवाधाऱ्यांचे चरणा, पूजू लागती जीवाने. जगात जेवढे पूज्य पुरुष झाले, ते सर्व सेवेनेची गौरव पावले. सेवा सोडताची राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली. देवानेही कदर केली, फेडले ऋण येऊनी. येथे देवाने फेडले ऋण, म्हणजे मुखी थाटले नारायण. पुरविले बेदरी जाऊन धन, भलती याने. कोणामुखी काय ठाके, हे कोण सांगेल कौतुके. जरी कर्म असेल निके जनसेवेचे, सर्व कर्मे व्रते करोनी. तीर्थाटनी वनी फिरोनी, करावी लागते सेवाच जनी. सत्कीर्तीसाठी तीर्थी दान सत्पात्र भोजन, यज्ञादिकी खर्चावे अन्नधन. त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य, एरवी मिथ्या. ज्यासी जरुरी त्यासी न द्यावे, पवित्र स्थान म्हणून उधळावे. तरी तेने पुण्य कधी न पावे जनसेवेचे. तीर्थ समजती पुण्याची खाणी, आणि पापमय गावीचे प्राणी. त्यासी तीर्थी धोंडा पाणी, सांगितले संती. काशीच्या गंगेची कावडी, ओतावी तहानलेल्या जीवाचे तोंडी. यातचे तीर्थाहुनी पुण्य कोडी,
सांगती नाथ आपण झिजोनी अंगे स्वतः जीवजंतूसी द्यावी प्रसन्नता सुखी करावी गावीची जनता हीच सेवा पुण्य कर ऐसी सेवा जया घडे तुटे संसाराचे बिरडे सखा भगवंत हृदयी जोडे अंतर पडे ना यासी सेवा हीच धन संपत्ती खरी न सरे जन्म जन्मांतरी वाढवी विश्वाभिमानांतरी ग्रामपूजन सेवामय मनोनी म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा आपुल्या जन्मासी उद्धरा गावासहित जरी कराल सेवा ऐसी तरीच उद्धराल जीवासी उन्नत कराल गावासी सर्वतोपरी एरवी सर्वची करीती सेवा कोणी कुटुंब सेवा कोणी लोकसेवा परी त्याने ग्रामोद्धार कान व्हावा तेही सांगो सेवेसाठी सर्वची तत्पर चालला सेवेनेच व्यवहार या सेवेचे नाना प्रकार परिवर्म वेगळेची आपुल्या गावाचा मी पाटील म्हणून करीतो सेवा बहाल म्हणवितो ऐसा सेवक खुशाल परी राबवी गरीबाला त्याची बैलजोडी उपाशी आता वरी गेली होती कामासी परी दया न येती म्हणे त्यासी जुंप गाडी साहेबांसाठी दुपारवरी काम केले घरी जेवावयासी नाही गेले तरी बोलावून घेतले बिगारीसाठी जोडी मानसे मारुनी उपाशी खुश करतो साहेबासी याची आपुली सेवा ऐसी साहेब म्हणे धन्यतया आपुल्या घरी झाले लग्न परी गावकऱ्यासी भासले विघ्न खाती चोरपोर झपाटून कष्ट करणारे मेले घरी गावी मेजवानीच्या घातल्या पंगती सेठ सावकार जमवून अति केली गोरगरिबांची माती कदर नाही तयांची चलबे साली म्हणून या जमा केल्या आया बाया घरचे काम टाकून या बिगार केली रात्रंदिनी शेवटी कामे सुंदर झाली शाबासकी जहागीरदारा मिळाली कामे करणारी उपाशी पाठविली हेही एक सेवा असे साहेब येतो आमुच्या गावी म्हणून रात्र जागवावी मरे मरे तो करावी गाव दुरुस्ती लोकांनी याने तोंड पाटीलकी करावी कपड्यास वळी पडोन द्यावी शेवटी शाबासकी यानेच घ्यावी जनता सगळी दूरची गाव केले अति सुंदर राबवणी नारी नर तेथे नाव एकट्याचे थोर सेवाशील नेता म्हणून एकाने खूप धन लाविले गावी उत्तम देऊळ केले उदार म्हणून नाव गाजिले परी नाही कळले वर्म त्याचे आधी लुटले जन लोकासी जमा केल्या धनाच्या राशी मग बांधिले देऊळासी शिग काही उतरेना चोरी करूनी धनी झाला दान देण्यात शूर ठरला बिचारा गरीब तसाची मेला कळला नाही कष्ट करूनी म्हणती सेवकाचे फोटो लावा आदर्श समोरीच दिसावा ही आहे उदंड सेवा भिकारी म्हणती अन्नदाता काही देवाचे भजन करीती मनी प्रतिष्ठेची हाव धरीती भोळ्या भाळ्या लुबाडीती आम्ही सेवक म्हणून या मनात येईल तेवढी वर्गणी गोळा करावी चहूबाजूंनी सेवेसाठी बांधू धर्मशाळा म्हणून शेवटी राहावे आपणची जमा करावा आधी फंड ज्ञान सांगोनिया उदंड जनसेवेचे कार्य प्रचंड तपशीलवार रेखाटुनी दाऊनी त्याचे फायदे नाना उत्तेजित करावे लोकांना शेवटी सेवेच्या नावे धिंगाणा स्वार्थाचाची चालत असे काही जन यज्ञ यागादी करीती विश्वशांतीचे ध्येय बोलती आपणची मेजवानी झोडती सेवक सगळे म्हणून लोकांसी व्हावी मदत उत्तम म्हणून करीती धर्मार्थ कार्यक्रम त्यात चैन करोनी वाढवावे नाम ऐसे ही सेवक असती काही सेवा आपुल्या हौसेसाठी नाही तरी कोण करी आटाआटी प्रतिष्ठा होताच समाधान पोटी मानती प्राणी काही जणांनी सेवा केली नावन निघता झुगारून दिली उलटी भांडणे माजविली आपुले काय म्हणून काहींनी धंदा उभा केला सेवेने दीपविले थोरा मोठ्याला आतुनी नष्ट केले लोकजीवनाला भ्रष्ट वस्तू पुरवोनिया एक तमासगीर माझसी भेटला त्याने वेश्या जमवून नाच केला म्हणे मी सेवा अर्पावयाला झटतो आहे जनतेसी कोणी काळा बाजार लाचलुचपती यांचेही बुद्धीने समर्थन देती लोकांच्या अडचणी हातोहाती भागवू म्हणती सेवाचीही एकाने भिकारी जमा केले गावोगावी सोडून दिले त्यांचे पैसे हिरावून घेतले सेवा केली म्हणून या कोणी कोणी सेवा करी तनमन लावोनी हवे तोवरी फोटो काढण्यापुरती चाकरी पुढे फरारी होता ती काही सेवेस्तव प्रवासा गेले चारीकडोनी फिरोनी आले पुढे बिचारे घरी बसले मतलब झाला म्हणून या
काहींनी सेवा चेतविले, सेवा म्हणून तटपाडले. आपण आतुनी मिळवणी गेले, स्वार्थ साधला म्हणून या. एकाने जनता घ्याया हाती, सेवा व्रताची केली प्रगती. शेवटी घेतली सत्ता हाती, सेवा घडावी म्हणून या. गेली सेवेत वर्षे किती, आता अधिकार व्हावा म्हणती. शेवटी लोकांस पिळवणी खाती, करू प्रगती म्हणून या. काहींनी सेवा आरंभिली, सेवा घेण्यातची वेळ गेली. ज्याची सेवा हाती घेतली, त्याचेच मोडले कंबरडे. सेवा करायासी साधू आले, नवरदेवा परी तोरा चाले. सेवेऐवजी जडची झाले पारडे यांचे. आजवरी जेना ऐसेची फसले, म्हणून पाहिजे सावधान केले. विचारावी न जे सेवा कार्य चाले, घातुक झाले ते सर्व. ऐसी नसावी सेवा कुणाची, सेवेने वृद्धी व्हावी सहकार्याची. गरज पुरवावी परस्परांची, लोभ न ठेविता. सर्वांस व्हावे समाधान, सेवक सेवा भावी यांसी पूर्ण. घेता देता दोघे जण, संतुष्ट व्हावेत सेवेने. सेवा नसावी वरपंग दांभिक, आत एक बाहेर एक. सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलांपरी. सेवा नसावी प्रतिष्ठेपुरती, सेवक नव्हे जो तो अपस्वार्थी. बिघडविल जनजीवनाची शांती, दुष्परिणामी सेवेने. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म. समजोनी करील जो त्याग उद्यम, तोची सेवा भावी समजावा. ज्याने आपुले घर विसरावे, त्यानेच गाव माझे म्हणावे. तोची करील जीवे भावे, सेवा आपुल्या गावाची. ज्यासी घरची आवड निवड, तोच घालू न शके लोकहिताची सांगड. जरी बोलका असेल गोडधड, तरी लोक त्याचे न ऐकती. ज्याचा घरचा स्वार्थ वाढला, त्यासी लोकसेवा व्यवसाय झाला. ऐसे दिसता जनतेला, कोण मानील भावाने. स्वार्थासाठी बुवा बने, स्वार्थासाठी नेता होणे. स्वार्थासाठी प्राणही देणे घेणे, सर्वची करीती बिचारे. तरी यातून जो निघाला, निष्काम सेवा कराया लागला. तोची सेवक म्हणून चमकला सर्व लोकी. म्हणून कार्यकर्त्याने ओळखावे, आपुले स्वार्थ आवरोनी घ्यावे. तरीच पाऊल पुढे टाकावे सेवेसाठी. सूर्य सकळांची सेवा करी, बदला न मागे तिळभरी. सातत्याने चाले तयाची चाकरी, सेवा भावे. वृक्ष सर्वांची सेवा करीतो, छाया पुष्पे फळे देतो. शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी. मागे काहींनी सेवा केली, धनधान्ये राज्येही अर्पिली. शेवटी देह देऊनही पूर्ती केली सेवेची त्यांनी. त्यांच्या सेवेची पुराणे झाली, त्यांची कीर्ती स्फूर्तिरूपा आली. ती आपणही पाहिजे अंगीकारिली सेवा कराया. सेवेचे अनंत प्रकार, ते समजोनी करावी निरंतर. आपणासी साधेल जो व्यवहार, सेवा भावाने. अन्नसेवा, धनसेवा, श्रमसेवा, ज्ञानसेवा. शेवटी ते प्राणसेवा, औषधादी रूपे. व्यवहार सेवा, सद्धर्मसेवा, सर्वात मोठी आत्मसेवा. आत्मसेवेतची सर्व सेवा, साधती सत्य. आत्मसेवा नव्हे इंद्रिय सेवा, तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा. गावती तुका उन्नत करावा सत्संगतीने. सेवा म्हणजे एक नव्हे, प्रत्येक कार्य सेवामय आहे. परी त्यात व्यक्ती भावे न साहे, संग्रह वृत्ती अपरिग्रह सर्वतोपरी. हेची सेवा आहे खरोखरी, त्याही पेक्षा अनेक सबोवरी आहे सेवेची. आपण भूमी समान राहावे, दिनाहीनावरी उचलावे. त्यातची समाधान मानित जावे सेवकाने. आपण द्यावे हेची अंतरी जपत राहावे. आपुले कष्ट अर्पोनी सेवावे, यज्ञ शेष जैसे. कष्ट व्हावे सर्वांत्या परी, यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी, मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नोहे, ती स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान हेची राहे, पूर्ण फळ ती येचे. आम्ही सर्व गाव साफ केले, सर्वांच्या मनी सुख वाटले. सर्व लोक आनंदित झाले, हीची त्याची पूर्णता. आमुच्या गावी थोर आले, म्हणून ग्राम सुंदर सजविले. परी करणाराचेची नाव पुढे केले, तोची खरा सेवक. नाहीतरी कष्टासी धडे मागे, नाव होता पुढे धावगे. लोक हसती नाना रंगे, टिंगल करोनी नेत्याची. ज्यासी आहे प्रलोभन, ईर्ष्या राग द्वेष जान. त्याची सेवा विडंबन, समजा खऱ्या सेवेचे. जो दुसऱ्यासी उत्तम करीतो, त्यातची आनंद मानतो. तोची सेवक मी सजवितो येत्या युगाचा. प्रत्येक जीवाचा हाची विकास, सर्वानुभूती समजावे आपणास.
तैसेची साधावे व्यवहारास आपणासी नमवोनिया. सर्वांचा भार आपणावरी तीच समजावी सेवा खरी. हे कठीण व्रत न साधे जरी आपले ओझे तरी नसावे. आपुल्या आल्याचा न पडो धाक आपुल्या गेल्याचा हो शोक. ऐसा मोहनी वृत्तीचा सेवक पाहिजे गावी. नाही तरी सेवक आला घरा धाक पडला रांडा पोरा. आता कोठोनी याची व्यवस्था करा म्हणती आम्ही गरीब. वास्तविक सेवक येता घरा मिळावा सर्व घरासी सहारा. आनंद वाटावा लहान थोरा खेळी मेळी तयाच्या. सेवाभावी आला गावी तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी. सर्वांची मने संतोषावी सहकार्याने. ऐसा सेवक असावा आदर्शवान राहणी बोलणी करील भजन. सदा सर्वदा सत्कारी मन सेवकाचे. अडीअडचणी लोक सांगे सेवक पुरवोनी देई अंगे. ऐसे जीवजनांचे अनंत प्रसंगे काम करी सेवक तो. प्रयत्न करी नाना परी दुर्गुण काढावया बाहेरी. तारतम्य ठेवोनी अंतरी तेची असे सेवा कार्य. त्यास आपुले ठावोची नाही जे जे करील ती सेवाची सर्वही. कामे करोनीही वाचा नाही स्वार्थ सुखाची. घरी दारी सर्व दुरी सेवकाचे प्रेम सर्वांवरी. तरीच तो प्रचार करी आदर्शाच्या कृतीने. गावी असोत पक्षपंथ भिन्न जाती मते अनंत. ती सर्वची गुंफिली जातील सूत्रात सेवेच्या एका. देशाची सेवक जनतेने पाळावा त्याची मार्गे गाव उत्तम करावा. सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा सेवकाने. ऐशा सेवकाची अति जरुरी सेवक पाहिजे घरोघरी. सेवका वाचुनी कुटुंब नगरी उत्तम नव्हे. मनोनी बोलिलो बोल सेवा कार्य महाप्रबल. सेवक मिळता सुखी होईल गाव सारे. श्रोते हो समजा याचे महत्व सर्वांत लोकसेवेचे श्रेष्ठत्व. हृदयी पटवोनी घ्या तत्व निघा सेवा करावया. त्यासी कला कुशलता नको काही प्रांजळ जिवाळाची यशदायी. लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र श्रानुभव समंत. सेवा साधना वर्णिली येथ 9वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद. देशाची सेवक जनतेने पाळावा त्याची मार्गे गाव उत्तम करावा. सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा सेवकाने. ऐशा सेवकाची अति जरुरी सेवक पाहिजे घरोघरी. सेवका वाचुनी कुटुंब नगरी उत्तम नव्हे. मनोनी बोलिलो बोल सेवा कार्य महाप्रबल. सेवक मिळता सुखी होईल गाव सारे. श्रोते हो समजा याचे महत्व सर्व लोकात सेवेचे श्रेष्ठत्व. श्रोते हो समजा याचे महत्व सर्वांत लोकसेवेचे श्रेष्ठत्व. हृदयी पटवोनी घ्या तत्व निघा सेवा करावया. त्यासी कला कुशलता नको काही प्रांजळ जिवाळाची यशदायी. लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र श्रानुभव समंत. सेवा साधना वर्णिली येथ 9वा अध्याय संपूर्ण.
सद्गुरुनाथ महाराज की जय.